चांदूर बाजार ग्रामीण रुग्णालयातील येथील ओपीडीच्या वेळेत काही डॉक्टर हजर नसल्याची ओरड रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांकडून ऐकायला मिळत आहे। त्यामुळे ग्रामीण रुग्णालय चांदूर बाजार ओपीडी तपासण्यासाठी आलेल्या रुग्णांना वेळेवर सेवा देत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। अशा परिस्थितीमध्ये रुग्णांना योग्य उपचार मिळणार कसा असा प्रश्न चांदूर बाजार तालुक्यात उपस्थित केला जात आहे। चांदूर बाजार ग्रामीण रुग्णालयाच्या येथील बाह्य रूप तपासणी विभाग ओपीडीची वेळ सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत आहे। त्यामुळे डॉक्टरांनी ओपीडी मध्ये हजर राहून बाह्य रुग्णांना आरोग्य सेवा देणे गरजेचे आहे। परंतु काही ओपीडी मध्ये डॉक्टर हे सकाळी 9:30 ते 10 वाजेपर्यंत आपल्या मर्जीप्रमाणे येतात व इतर कर्मचारी सुद्धा हे आपल्या मर्जीप्रमाणेच येतात। त्यामुळे रुग्णांना डॉक्टरची रक्त तपासणी, बीपी तपासणी व इतर तपासणी करिता रुग्णांना वाट पाहावी लागते व ताटकळत बसावे लागते। त्यानंतर डॉक्टर आल्यानंतर किमान ओपीडी बंद होण्याच्या वेळेपर्यंत तरी आपली प्राथमिकता सेवा देणे गरजेचे आहे। परंतु दुपारी 1 नंतर ओपीडी बंद झाल्यावर ग्रामीण भागातून लांबचा प्रवास करून आलेल्या रुग्णांना ओपीडी बंद झाल्याचे कारण सांगून दुसऱ्या दिवशी किंवा दुपारला बोलाविले जाते। ओपीडी मध्ये हजर असलेल्या डॉक्टरांना किंवा कंत्राटी डॉक्टरांना तपासणी करावी लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। शुक्रवारला सकाळी देशोन्नती प्रतिनिधी यांनी ग्रामीण रुग्णालय येथे फेरफटका मारला असता बरेचसे विभाग हे 9:30 ते 10 वाजेपर्यंत बंद स्थितीत असल्याचे दिसून आले। वैद्यकीय अधिकारी यांना विचारले असता बालरोग तज्ञ हे आज सुट्टीवर असल्याचे सांगितले, पण बाकी डॉक्टर हे हजर असल्याचे सुद्धा सांगितले। पण परिस्थिती मात्र तिथे वेगळीच दिसून आली। 9:30 ते 9:45 वाजेपर्यंत तेथे एकही डॉक्टर हजर नव्हते। रक्त तपासणी वाले सुद्धा नव्हते, बीपी शुगर तपासणी वाले पण नव्हते, ड्रेसिंग करणारा कर्मचारी सुद्धा हजर नव्हता। मात्र वैद्यकीय अधिकारी हे मुख्यालयीन असल्यामुळे त्यांनी तात्काळ रुग्ण तपासण्यास सुरुवात केली। सर्वच कर्मचारी जिल्ह्याच्या ठिकाणाहून अपडाऊन करत असल्यामुळे रुग्णांना वेळेत सेवा मिळत नाही व पद रिक्त असल्यामुळे याचा परिणाम हा रुग्णालयातील ओपीडी मध्ये दिसून येत असल्याचे बोलल्या जात आहे। शशिकांत निचत, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार।